बाहेर मस्त पाऊस पडतोय आहे आणि आज दुपारच्या जेवणामध्ये केलेली आहे गरमागरम वाफाळलेली आणि मऊ आणि तेवढीच पौष्टिक अशी खिचडी। नमस्कार, मी प्रतिमास किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। बाहेर मस्त मुसळधार पाऊस पडतो आहे आणि आज दुपारच्या जेवणामध्ये मला अजिबात भाजी चपाती खायचा मूड नव्हता। म्हटलं काहीतरी असं झटपट आणि गरमागरम बनवूया जे लवकर पण होईल आणि पौष्टिक पण असेल। तर म्हटलं चला मिक्स डाळीची खिचडी बनवूया आणि त्याच्यासोबत थोडीशी गरमागरम कढी, भरपूर सॅलड आणि भाजलेला नाचणीचा पापड। तर हा बेत तर खूप छान असतो, बऱ्याच जणांना हे आवडतं। खिचडी म्हटलं की सगळ्यांच्याच आवडीची आणि खिचडी बरेच जणांची करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते। ही खिचडी दिसायला तर तेवढीच अप्रतिम दिसते आहे, पण चवीला सुद्धा खूप छान आहे आणि पौष्टिक पण आहे। तुम्हाला जर याची रेसिपी बघायची असेल तर चला पटकन रेसिपी पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर खिचडी करण्यासाठी मी सर्वात आधी इथे 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। खिचडी किंवा मसाले भात काही पण करायचं झालं की मला बासमती तांदळाचा आवडतो, पण तुम्हाला जर बासमती तांदूळ वापरायचा नसेल तर तुम्ही साधा तांदूळ पण घेऊ शकता। आणि आता त्यामध्ये आपल्याला काही डाळी घ्यायच्या आहेत। तर 1 छोट्या वाटीनी तुरीची डाळ घेतलेली आहे, त्याच वाटीनी पाऊण वाटी मसुराची डाळ घेतलेली आहे आणि पाऊण वाटी सालवाली हिरव्या मुगाची डाळ घेतलेली आहे। आता ह्या डाळी टाकून झाल्यानंतर त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचं आहे आणि डाळ आणि तांदूळ आपल्याला पाण्याने स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे। मी इथे 2 वेळा धुवून घेतलेला आहे आणि तिसऱ्यांदा त्यामध्ये पाणी टाकून डाळ आणि तांदूळ बाजूला ठेवलेले आहे। आता आपल्याला खिचडी करायची आहे, तर मी अगदी 1 छोटा कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये साजूक तूप 2 ते 3 चमचे टाकते आहे। साजूक तुपाने खिचडीला चव पण छान येते आणि चकाकी पण येते, पण तुम्हाला जर साजूक तूप वापरायचं नसेल तर तुम्ही साधं तेल पण वापरू शकता। तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला सर्वात आधी टाकायची आहे दालचिनी आणि 2 लवंगा आणि 1 चमचा जिरे। ते टाकून झाल्यानंतर 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं। दालचिनी आणि लवंग टाकल्याने खिचडीला जो स्वाद येतो ना तो खूप छान येतो। तुम्ही जर कधी टाकत नसाल तर नक्की एकदा टाकून बघा। आणि हे हलकसं परतून झालं की त्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे आणि हे सगळं आता आपल्याला छान हलकसं परतून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा आलं लसूण, ते पण परतून घ्यायचं। नंतर टाकायचं आहे अर्धा चमचा धनेजिरी पावडर, थोडीशी हळद, साधा लाल तिखट 1 चमचा आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि चवीपुरतं मीठ। आता हे कोरडे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता यामध्ये भिजून घेतलेले आणि धुवून घेतलेली डाळ आणि तांदूळ आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झालं की त्याच्यावरती कुकरचं झाकण फक्त झाकायचं आहे, लावायचं नाहीये। मंद गॅसवरती 2 ते 3 मिनिट आपल्याला डाळ तांदूळ तेलामध्येच होऊ द्यायचे आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून बघू आणि मिक्स करून घेऊ। आता त्यामध्ये आपल्याला खिचडी करण्यासाठी गरम पाणी टाकायचं आहे। तर पाण्याचं प्रमाण हे आपल्यावर अवलंबून आहे। आपल्याला जर खिचडी मऊ पाहिजे असेल तर थोडं जास्त टाकायचं आणि मऊ खिचडीत जरा जास्त छान वाटते। आता कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे। शिट्ट्या होतपर्यंत मी इकडे कढीची तयारी करते। कढी करण्यासाठी 1 वाटी घरी केलेला आंबट दही घेतलेला आहे आणि त्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा बेसन पीठ घेतलेला आहे, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ। हे सगळं व्यवस्थित फेटून घेऊ आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे पाणी। पाणी टाकून फेटलेलं दही आपल्याला व्यवस्थित पातळ करून घ्यायचं आहे, जशी आपल्याला कढी हवी आहे अगदी तशी। इथे दही पण पातळ करून झालेलं आहे आणि इथे मी खिचडीसाठी 2 शिट्ट्या पण काढून घेतलेल्या आहे आणि आता हा कुकर मी बाजूच्या गॅसवरती मंद गॅसवर ठेवते आणि त्याच गॅसवरती 1 पातेलं घेतलेलं आहे। त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे। सर्वात आधी आपल्याला टाकायचं आहे मेथी दाणे, मोहरी, 1 उभी चिरून घेतलेली हिरवी मिरची, 5 ते 7 कढीपत्त्याची पानं, थोडंसं हिंग आणि अगदी थोडंसं आलं लसूण। हे ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाका आणि नाही टाकलं तरी चालतं। हे सगळं टाकून झालं की त्यामध्ये फोडणीला टाकायचं आहे
फेटून घेतलेलं पातळ केलेलं दही. आता आपली कढीला पण फोडणी देऊन झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता की दोन्ही गॅसवरती एकीकडे खिचडी होत आहे कमी गॅसवर आणि एकीकडे कढी होत आहे. इथे कढीला उकळी आलेली आहे. आता आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि कढीचा गॅस पण बंद करायचा आहे. दुसऱ्या बाजूला आपली खिचडी पण झालेली आहे. इथे पण आपण गॅस बंद करून घेऊ. तर कुकरची वाफ निघेपर्यंत मी इथे नाचणीचा पापड भाजून घेते आहे. मला पापड हा प्रकार भाजलेला आवडतो, तळलेला पण छान वाटतो. आता इथे आपलं पापड पण भाजून झालेला आहे. आता इथे कुकरची वाफ गेलेली आहे. झाकण उघडून बघूया. बघा इथे मस्त आपली अशी गरमागरम मऊ अशी खिचडी तयार झालेली आहे. यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ आणि खिचडी अशी मिक्स करून घेऊ. खिचडी अशी मऊ गरमागरम वाफाळलेली आहे आणि त्यासोबत मी घेतलेली एक कढी, सॅलड आणि पापड. अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने मिक्स डाळीची खिचडी केलेली आहे आणि एकदम साधा सोप्पा पौष्टिक असा आजचा बेत दुपारच्या जेवणासाठी केलेला आहे. तुम्हाला जर आजची मिक्स डाळीची खिचडी आणि कढीची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या पौष्टिक आणि झणझणीत रेसिपींसह. तोपर्यंत बाय बाय.